नमस्कार मंडळी, सर्वांचं पुन्हा हार्दिक स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे TMS द मोहनी शो. हा आपला सेकंड ब्लॉग आहे आणि सेकंड ब्लॉगमध्ये आपण जर्नी चालू केली आहे कल्याणवरनं. आपण चाललो आता कर्नाटकाला. एक फ्रेंड आहे आपला आणि त्या फ्रेंडच्या कॉलेजमध्ये आपल्याला जायचं आहे. त्याचं थोडंसं काम आहे कॉलेजमध्ये आणि त्यानंतर आपण तिकडनं कर्नाटकमध्ये आपल्याला एक्सप्लोअर करता येईल ते करू. कदाचित 1-2 प्लॅन आहेत ते आपले चेंज पण होतील. मला दाखवते आपल्यासोबत कोण आहे या जर्नीमध्ये. दोघेच चाललो आहे. नयन भोईर हा जर्नी आपल्यासोबत जॉईन करणार आहे. तर आता रुटीन असं आहे की आता आपण कल्याणवरून निघतो आहे, जातो ठाण्याला. ठाण्यावरनं ट्रेन पकडणार आहोत. ट्रेन कोणती आहे ना? आय थिंक मत्स्यगंधा ट्रेनला आपण चाललो आहे. उद्या सकाळपर्यंत कर्नाटका, त्यानंतर कर्नाटकाला फिरता येईल तेवढं आपण फिरूयात. कदाचित येताना गोवा करण्याचा प्लॅन करूयात आपण. इफ पॉसिबल झालं आपल्या प्लॅनमध्ये जर बसलं सक्सेसफुल तर गोवा 100% होईल. शेवटपर्यंत ब्लॉग बघा, पूर्ण मजा करू. एन्जॉयमेंट खूप सारी असणार आहे. आपण आता डायरेक्ट भेटू ट्रेनमध्ये. सो मित्रांनो, ठाण्याला पोहोचलो आपण आणि काहीतरी खाऊन घ्यायचा प्रयत्न चालला आहे. पण एक गोष्ट रिअलाईज झाली की आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जो आपला व्हिडिओ एडिटर असतो किंवा आपण व्हिडिओग्राफी करतो आपण प्रथमेश पाटील, हा या टूरमध्ये नाही आहे आणि त्याला खूप मिस करतो मी सगळेजण. एनिवेज आपण पोहोचलो ठाण्यात, काहीतरी खाऊन घेतो आहे. वडारी मिसळमध्ये आलो आहे. इकडे नयन मिसळ तोडते, मी दही मिसळ घेतली आहे. फटाफट तोडून घेतो आहे आणि लगेच ट्रेनकडे धावत. सो मित्रांनो, आलो आहे स्टेशनवरती आणि 5 मिनटात आपली ट्रेन येईल. आपण चाललो आहे कर्नाटकाला. पहिली टूर आहे आपली ब्लॉगमधली, महाराष्ट्राच्या बाहेरची. कारण याआधी मी टूर केलं पण तेव्हा आपण ब्लॉग नव्हते कॅप्चर केलेली. ही फर्स्ट आहे ब्लॉगवाली. आणि जसं की मगाशी म्हटलं होतं की प्रथमेश नाही आहे आपल्यासोबत. सो आपण प्रथमेशला थोडासा मिस करतो आहे, कारण की ज्या पद्धतीने तो व्हिडिओ एडिटिंग करतो आहे, त्याचे जे अँगल्स आहेत ना तो खूप चांगले पकडतो आहे. त्यामुळे त्याचा कॅप्चर करण्यासाठी, व्हिडिओ शूट करण्यासाठी त्याचा रोल महत्त्वाचा होता. पण अनफॉर्च्युनेटली तो नाही येऊ शकला. पण आहे नयनसोबत आपल्या. बघूयात नयन किती चांगल्या पद्धतीने कॉन्टेंट देतं आपल्याला, हे देखील बघावं लागेल. 5 मिनटात ट्रेन येईल आणि प्रवास चालू. उद्या सकाळी 7पर्यंत आपण ऑलमोस्ट पोहोचण्याचा प्रयत्न करूयात. त्यानंतर बघू काय होतं. पण कनेक्टेड राहणं फार गरजेचं आहे. फायनली निघालो आपण ठाण्याला. करू बाय बाय. येऊयात 4 ते 5 दिवसात रिटर्न. पोचलो आहे रात्री 11:30 वाजलेत आणि रत्नागिरीला पोचलो आहे आणि हा एडे चाले करतोय. काय बघा, हा रत्नागिरीचा वडापावाला झालाय. कसा वडापाव? रत्नागिरी स्टेशनला आम्ही पोचलोय आता. रात्रीच्या 11:30 वाजलेत आणि इकडे एडे धंदे चालू आहेत अजून. चालू द्या. रत्नागिरी स्टेशन. मला अंडा बिर्याणी. 10 की अंडा बिर्याणी, 10 की अंडा बिर्याणी, अंडा बिर्याणी, 10 की अंडा बिर्याणी. ये बॉय. 20 की मटन बिर्याणी, 20 की मटन बिर्याणी, 20 की मटन बिर्याणी. चलो 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 10. बिरयानी खाना, बिरयानी चपाती भाजी बिरयानी. चलो बिरयानी 20 रुपये, बिरयानी 20 रुपये, बिरयानी 20 रुपये.
ते जवळ जा ना. ये बाबू ये. फिर आ गया साला फोन लेके तेरा तो गेम बजाना पड़ेगा राजो. बाबू बाबू चलो बिरयानी 10 रुपये बिरयानी 10 रुपये बिरयानी बिरयानी अब मैं बेच रहा हूँ 10 रुपये. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळ झाली आणि पोचलो आपण मँगलोरला. 2-2.5 घंटे लेट पोचलो आहे. आता इथून सरळ आपण ज्या कामासाठी आलो आहे तो पहिला काम करणार आहे. इथे नयनचा कॉलेज आहे मँगलोरमध्ये. आय थिंक आवाज थोडा कमी येईल, इकडे वर्क चालू आहे. इथे कॉलेज आहे नयनचा मँगलोरमध्ये. त्याच्या कॉलेजला थोडंसं 5-10 मिनटं, अर्धा पाऊण तास 1 तास समथिंग असं एक काम आहे. तो काम झालं की लगेच आपण निघणार आहोत. 1-2 प्लेसेस आपण इकडे सर्च केलं गुगलवरती की ज्या चांगल्या प्लेसेस आहेत, तुम्ही तिकडे एक्सप्लोर करू शकता. पण मला वाटत नाही तेवढा टाईम भेटला तर नक्कीच जाऊ आपण. नाहीतर दीपेशकडे आपण जाण्याचा प्रयत्न करतो आहे, जो मडगावमध्ये राहतो आहे. सो बघूयात काय होतं. बार्गेनिंग चालू आहे ना यांची. नमस्कार मित्रांनो, आलो आपण शारदा मेडिकल कॉलेज कर्नाटकाला जो आहे. आपलं नयनचा कॉलेज आहे जो आपल्यासोबत आहे आणि त्याची डिग्री इकडनंच कंप्लीट झाली आज कॉलेजमधनं. तुम्ही बघू शकाल हा कॉलेज आहे. एक अर्ध्या तासाचा वर्क आहे तिथे. काही गोष्टी आहेत, त्याला काही फॉर्म फिलिंग करायचे आहेत, ते करणार आहेत आता. आणि त्यानंतर आम्ही इथून निघणार आहेत. पण जायचं कुठे हा अजून कन्फ्यूज आहे. आम्ही दोघेही कन्फ्यूज आहेत की जायचं कुठे आहे, नक्की काय करायचं इथून पुढे. पण कदाचित गोव्याला जाऊ शकतो. गोव्याला तर जाऊ, तिकडनं गोव्यावरनंच आपल्याला रिटर्न यायचं आहे. सो रूट आहे. सो आपण तिथे एक स्टे करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून इकडे आलो आहे तर काहीतरी दाखवता येईल. आणि जर गोव्यामध्ये गेलो तर माझी इच्छा आहे की सिंगम मूवीचं शूट झालेलं तिकडे आणि गोव्यामध्ये एक किल्ला आहे, त्या किल्ल्यावरती नक्की जाऊ. कारण की या 2 प्लेस आहेत ना, तर थोड्याशा बघण्यासारख्या आहेत. कारण की बागा बीच, कॅलिंगेट वगैरे या सगळ्या गोष्टी आपण गोव्याचा एक पर्सनल व्लॉग येणार आहे काही महिन्यामध्ये. एक मोठी ट्रिप होईल त्यावेळेस गोव्यामध्ये. नवीन ग्रुप मेंबर्स आहेत त्यांच्यासोबत होणार आहे. सो तेव्हा आपण या सगळ्या गोष्टी कॅप्चर करू. पण सध्या मला असं वाटतं की या गोष्टी कॅप्चर करू जिथे सिंगमचा शूट झालेला, ते बघूयात आपण कसं आहे. आणि जे फॉर्ट आहे त्या फॉर्टवरती पण जायचं आहे. किल्ला जो आहे ना तिकडे पण जायचं आहे आपल्याला. कारण की मी 1-2 वेळा गोव्यामध्ये आलो आहे, पण तो किल्ला मी अजून बघितलेला नाही. तिथपर्यंत तुम्ही कॉलेज बघा, सुंदर कॉलेज आहे. मित्रांनो पोचलो आता. कर्नाटकवरून निघायची वेळ झाली आहे. जाता जाता म्हटलं काहीतरी पटापट खाऊन घ्यावा. त्यामुळे एका हॉटेल मिळालं, एक आलो आहे. याने तर सुरुवात पण केली. बटर चिकन, रोटी नाही मिळाली, चपातीसोबत काम चालवत आहे. टेस्ट बघू कशी आहे.
चांगली टेस्ट आहे. टेस्ट आहे चांगली आहे. असं वाटत नव्हतं की एवढं चांगली टेस्ट असेल, पण चला संपून घेतोय. मित्रांनो आलो आहे स्टेशनवर, पण आता सीन असं झालं आहे की आपण ज्या ट्रेनला जाणार होतो मडगावला, ती ट्रेनचं टायमिंग झालं कॅन्सल. ती 4 घंटे झाले लेट. आता ऑन दी स्पॉट आपल्याला दुसऱ्या ट्रेनचे तिकीट काढायला लागलेत, पण ती पण अजून 1 तासानंतर येणार आहे. आता 1 तास आणखी आपण वेट करू आणि हे चालत राहिलं आपल्यासोबत. आपण जिथून आलो, जिथून आपण जर्नी स्टार्ट केली, तिथून हे आपल्यासोबत चालत राहिलं. कारण की काल पण आपली ट्रेन लेट झाली 1.5-2 घंटे. आता आपण ज्या ट्रेनला चाललो आहे ती 4 घंटे लेट येते आहे. तर दुसरी ट्रेन बघूयात तिचं काय होतं आहे. पण एक गोष्ट ऑब्झर्व केली, इकडे ट्रेनचा खूप इश्यू चालू आहे जोरदार. आय डोंट नो कशामुळे, पण आता करावं लागतं आहे. हा बघा, हा वांडर कसला थकला आहे बघा. काही अर्थ नसताना फक्त ट्रेनची वाट बघतो, अजून काही नाही. काय येडं झालं आहे, हा पूर्ण येडं झालं आहे. हा नमस्कार मित्रांनो, आपण पोचलो. कुठे पोचलो बघा, मडगाव, गोव्यामध्ये आपण पोचलो आहे. आणि आपला फ्रेंड आहे दीपेश, जो मडगावमध्ये राहतो आहे, तो आता आपल्याला घ्यायला येणार आहे. आपण जाणार आहे दीपेशकडे, कारण की मागच्या 2 वर्षापासून दीपेश इकडे राहतो आहे आणि खूप कमी भेट होते आपले त्याच्यासोबत. सो इकडे आलेलो तर असा प्लॅन केला की दीपेशला भेटता येईल. उद्याचा दिवस आपल्याकडे आहे, तर उद्या आपण बघूया तिकडचे प्लेसेस कोणते. जसं की मी तुम्हाला यादी म्हटलं होतं की आपल्याला 2 प्लेसेस आपल्या फायनल आहेत, पण ऐन टायमावरती प्लॅन जर चेंज झाला तर कदाचित कॅन्सल होऊ शकतात. पण कनेक्टेड राहा, आपण जातो की नाही जातो हे देखील बघू आपण. आता पोहोचलो आहे, 5 मिनटात दीपेश आपल्याला पिक करायला येणार आहे आणि त्यानंतर आपण जाऊयात दीपेशच्या रूमवर. सो मित्रांनो, आपण मगासपासून सांगत होतो की एक मित्र आहे आपला मडगावमध्ये, दीपेश. तो आला आहे आपल्याला घ्यायला, लेट आला आहे पण आला आहे. हाय, से हाय दीपेश. आल्या दीपेशला आपण एक क्वेश्चन करू. दीपेश, तुझ्या हाताचे बोटं दाखव. दुसरे किती बोटं आहेत? जर 10 हात असतील तर किती बोटं आले? 100. नीट विचार कर. 100. जर 2 हाताला दीपेशच्या 10 बोट आहेत, जर 10 हात असतील किती बोट आली? 50. येस ब्रदर, चलो. पोचलो आपण दीपेशकडे. पाहुणचार करायला दीपेश रेडी आणि नाईट आउट करायला सुद्धा रेडी. हा चला, एकंदरीत दीपेश इथे राहतोय. लाईट नाही आहे स्टेअर्सवरती. दीपेश बॅग घेशील तर बरं होईल, घे ना. पाहुणचाराची सुरुवात इथूनच झाली पाहिजे. दीपेशच्या रूमवरती पोहोचलो आहे. चपला आहे तिकडे, पलवू शकतो. कसा आहेस? सदरे बॅचलरची जिंदगी. कसा आहेस भावा? लास्ट टाइम आलेलं तेव्हा खूप चांगली कंपनी दिलेली आपल्याला, आणि आताही कदाचित. गुड मॉर्निंग मित्रांनो, निघालो आहे दीपेशच्या घरून आणि आता चाललो आहे बस स्टँडला, कारण की आपल्याला जायचं आहे पंजिमला. आणि पंजिमवरनं कदाचित जिथे सिंघम मूवीचा शूट झालेला तिथे आपण जाणार आहोत. तो किल्ला आहे, तो होईल की नाही आय डोंट नो, पण तिकडे नाही गेलो तर त्याच्या जागी आपण दुसरं लोकेशन कोणतं तरी बघू. जितके पण आपल्याला करता येईल आपण करू. पण त्याआधी आता फार भूक लागली आहे, नयन लावून भूक लागली, काहीतरी खाऊन घेऊ आपण, फटाफट खाऊ आणि लगेच पंजिमकडे. कारण की संध्याकाळची 7 वाजता ट्रेन आहे आपल्याला घरी येण्यासाठी. टूर संपेल आपली, बघूयात काय होत आहे.
सो मित्रांनो आपण पोचलो आहे. खरं तर लेट झालं आहे खूप आपल्याला, पण या लोकेशनला यायचं होतं आणि मी पण फर्स्ट टाईम या लोकेशनला आलो आहे. आत्तापर्यंत 2 ते 3 वेळा गोव्याला व्हिजिट केली, पण हा लोकेशन मी नव्हता बघितलेला. खूप ऐकलेला आणि टुरिस्ट पण खूप आहे तिकडे. ॲक्च्युली सिंगम मूवी आपण जी बघितली फर्स्ट पार्ट, त्या फर्स्ट पार्टची शूटिंग या लोकेशनला झालेली. ज्यावेळेस सिंगम घरी जायला निघतो आणि तिकडे जे गुंडे लोक येत आहेत आणि तो पाईप काढून फेकून त्यांना मारतो आहे. हाच तो लोकेशन आणि एकदम पीसफुल जागा वाटते. बाकी तुम्ही बॅकग्राऊंडला जर बघितला इकडे एक लोकेशन आहे आणि इकडचा जो व्ह्यू आहे ना, सुपर व्ह्यू आहे. खूप शांत जागा वाटते आणि सगळे बघ एकदम आपापल्या चिल झोनमध्ये आहेत. चला मित्रांनो, निघतो आता आपण इथून. लोकेशन एकदा बघा, खूप चांगला व्ह्यू आणि वेदर पण खूप चांगला आहे. आता इकडनं निघतो आहे. आय थिंक खूप वेळ झाला आपल्याला, कारण की आता इथे वाजले 4 आणि आपल्याला 7:30ची ट्रेन पकडायची मडगावला. सो इथून मडगाव कमीत कमी 1.5 तासावरती आहे आणि बस मिळणं न मिळणं हा पण एक मोठा टास्क आहे. सो मडगावला 7:30ला पोचावं लागेल, अदरवाईज आपण लटकणार इकडेच. सो आता निघतो इथून, काहीतरी खाऊन घेऊ आणि मग परतीचा प्रवास चालू. ऑफ सिजनल आहे तरी पण टुरिस्ट खूप आहेत त्या प्लेसेसवरती. एक आणखी एक लोकेशन होता, पण आता तिकडे गेलो तर खूप जास्त वेळ होईल आणि ट्रेन मिस होईल आपली. सो आपण तो आता स्किप करू. हा एक होता तो झाला आहे. पण जसं की म्हटलं होतं मी की गोव्यातल्या दुसऱ्या ज्या प्लेसेस आहेत, ॲक्च्युली हा आपला अनप्लॅन झालेली ट्रिप होती की अचानक आपण इकडे आलो होतो. असं काही ठरलं नव्हतं की आपल्याला इकडे जायचं तिकडे जायचं. अचानक झालेली ट्रिप होती, कामानिमित्त निघालो होतो. पण एक 5-6 महिन्यामध्ये आपण प्रॉपर गोवा सगळा दाखवणार आहेत. एक वेगळी ग्रुपसोबत, आपण एक वेगळ्या ग्रुपसोबत इकडे येणार आहोत. सो तेव्हा प्रयत्न करू आपण की सगळ्या गोष्टी दाखवता येतील, ज्या गोष्टी आपल्याला बघण्यासारख्या आहेत गोव्यामध्ये. जे बीचेस आहेत, बीचेस पण कवर करणार आहेत, पण ते 5-6 महिन्यानंतर. सध्यावरती एवढाच हा एक ट्रेलर, पिक्चर आणि बाकी आहे. चला मित्रांनो, निघालो आपण आणि एक गोष्ट रिअलाईज झाली की आपण आपल्या सगळ्या ट्रिपमध्ये, म्हणजे आत्तापर्यंत झालं जेवढ्या, आपण आपल्यासोबत जे पण आपले बडीज असतात त्यांना आपण एक टास्क देतो आणि ही कन्सेप्ट आय थिंक चालवत ठेवणार आहे मी, की आपण टास्क देऊ. थोडासा एक फन मोमेंट तिथे क्रिएट पण होतो. सो नयन आहे या ट्रिपमध्ये आपल्यासोबत आणि पूर्ण वेळ झाला नयनला आपण काहीच टास्क दिलेला नाही. सो आता नयनला एक आपण टास्क देणार आहोत. असं असेल की एक गाणं म्हणणार आहोत आपण आणि नयनला ती गाण्याची लाईन बोलून दाखवायची. नयन, मी एक गाणं तुला 4 लाईन ऐकवतो आहे, त्या तुला एक्झॅक्टली सेम म्हणायच्या आहेत. गाणं असं आहे, गोरी चट्टकोरी जो कटोरी में खिलाती थी, जुम्मे के जुम्मे को सुरमा लगाती थी, कच्ची मुंडेर के तले चप्पा चप्पा चरका चले, चप्पा चप्पा चरका चले. बोल 4 लाईन. हां. आपल्याला एकच गाणं येतं भावा. ते बोल ना, एक ट्राय तर कर. तांबडी चांबडी चमक ठेवणार कला 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 कला. चला, नयनला तर हा टास्क काही माहिती होता. चला, इट्स ओके, आपण निघू. पण आता ही कन्सेप्ट आहे नाही, आपण कंटिन्यू ठेवणार आहोत. आपल्यासोबत जे पण असतील त्यांना आपण काहीतरी वेगवेगळे टास्क देत राहू. जसं की या व्हिडिओमध्ये आधी दीपेशसोबत पण झालं होतं. जे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण प्रथमेशसोबत केलेलं तेच सेम दीपेशसोबत केलेलं. दीपेशने खूप कमी टाईम घेतला, त्याला कळालं लवकर. सो निघतो आता. बिचारा या पोरासोबत खूप मोठा स्कॅम घडत आहे. मी व्हिडिओ शूट करतो आहे म्हणून त्याच्या हातात बॅग दिली, पण त्यानंतर मागच्या 15-20 मिनटं झाले मी व्हिडिओ शूट करत नाही आहे, पण बॅग त्याच्या हातामध्ये आहे. आणि तो जेव्हा माझ्याकडे बॅग देतो तेव्हा मी त्याला सांगतो, थांब ना, मला व्हिडिओ शूट करायची. बिचाराची गेम केली आहे मी.
आलो स्टेशनवर आणि आता परतीचा प्रवास करायला सुरुवात करू आपण. पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट जी मला तुमच्यासोबत बोलायची आहे. आपण नुकताच आपला चॅनल चालू केला. सपोर्ट पण खूप चांगला चालू आहे आणि ज्या पद्धतीने मला प्रतिसाद हवा आहे, ज्या पद्धतीने मी व्हिडिओ टाकतो त्याला तुम्ही अशा प्रकारे सपोर्ट देत राहिले ना तर मला पण पुढे व्हिडिओ टाकायला थोडासा पॉझिटिव्हनेस येईल शरीरामध्ये. आणखी मी मोटिवेट होईल मी व्हिडिओ टाकायला. तेवढाच चांगला कंटेंट तुमच्यापर्यंत पोचवेल. पण त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही मला सांगत चला कमेंटच्याद्वारे असू द्या या मला माझ्या इंस्टाग्राम हँडलवरती तुम्ही मेसेज करून सांगू शकता की काय चेंजेस केले पाहिजेत किंवा काय बदल आपण आपल्या कंटेंटमध्ये आणला पाहिजे किंवा तुम्हाला आणखी काय माझ्याकडनं बघायला आवडेल. या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगत चला जेणेकरून एक चांगला कंटेंट माझ्याकडनं तुमच्यापर्यंत पोहोचेल. सो एवढंच. कमेंटवरती थोडंसं लक्ष द्या आणि पुन्हा एकदा शेवटचं जाता की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना देखील सबस्क्राईब करायला लावा. तर चला मग करू या ब्लॉगला एंड. आज साला